आपल्या परिसरातील ताजा अपडेट पाहिजेत ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे। हो का? ते इथेच तर आहे। अरे मला तर खूप खरेदी करायची आहे। इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात। मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते, हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे। इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय। खरं? आणि इथे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय। अरे वा, छानच की। आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला। बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते। अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025। तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध। आमची खरेदी तर झालीये, आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला। पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल आणि नेवासा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी नेवासा इथे राष्ट्रीय एकात्मता दौड काढण्यात आली। या दौडचं नेतृत्व नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केलंय। यावेळी दौडला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधीक्षक नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या दौडचा शुभारंभ श्री खोलेश्वर गणपती मंदिर चौकापासून करण्यात आला। भारत माता की जय, वंदे मातरम, हम सब एक है, जय जवान जय किसान अशा घोषणा देत हातामध्ये तिरंगा घेऊन दौडमध्ये सहभागी युवक नागरिकांनी सर्वांना आकर्षित केलं। नेवासा न्यायालयाच्या प्रांगणामध्ये दौडचा समारोप करण्यात आला। यावेळी नेवासा न्यायालयाचे न्यायाधीश सुनील भोसले, न्यायाधीश विलास मोरे, तहसीलदार डॉक्टर संजय विराजदार, गटविकास अधिकारी संजय लखवाल, पोलीस निरीक्षक महेश पाटील, नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, सामाजिक कार्यकर्ते संजय सुखदान, नेवासा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अजय रिंधे, डॉक्टर करणसिंह घुले यांनी आपल्या मनोगतामधून राष्ट्रीय ऐक्य निर्माण करणाऱ्या दौडचे कौतुक करून राष्ट्रीय ऐक्य जोपासण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन यावेळी करून नागरिकांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। दौड प्रसंगी प्रेस क्लबचे सदस्य, पोलीस पाटील, डॉक्टर, वकील संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, पोलीस बांधव, महिला पोलीस, होमगार्ड दलाचे जवान, पोलीस मित्र संघटना, मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य, विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते। आपणा सर्वांना माहित आहे, भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळाले 1947 साली, त्यावेळेस अनेक संस्थानांचं या ठिकाणी विलीनीकरणाचा प्रश्न होता। भारत देश अखंड असणं आवश्यक होतं आणि त्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 400 ते 450 संस्थानं होती आणि त्या सर्व संस्थानांचं पुढे काय करायचं हा सुद्धा एक खूप मोठा गंभीर प्रश्न होता। अखंड भारत होण्यासाठी, भारत राष्ट्राचं एकता व अखंडता हे अबाधित राहण्यासाठी संस्थानांचं विलीनीकरण आवश्यक होतं आणि त्यावेळेस काही संस्था प्रमुख हे मान्य करायला तयार नव्हते। अशा परिस्थितीत मुत्सद्देगिरी देखील करून सरदार वल्लभभाई पटेल यांनी ह्या संस्थानांचं विलीनीकरण केलं। काही 2-4 संस्थान मालक ऐकत नव्हते, त्यांच्यावरती सुद्धा पोलीस कारवाई करून त्या संस्थाने यामध्ये सामील करून घेतले आणि आज जे आपण भारत देश जे अखंड राष्ट्र आहे, सर्व जाती धर्म या ठिकाणी समूह आणि आनंदाने राहत आहे। या विविधतेत एकता हे जे भारत देशाचे एक वैशिष्ट्य आहे। या जगाच्या पाठीवर असा कुठलाही देश नाही की सर्व जाती धर्म समूह आनंदाने राहतात। या ठिकाणी एक छान असं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे आणि या संविधानाला अनुसरून जे कायदे तयार केले जातात आणि या कायद्यावरती हे भारत राज्य चालतं। सर्वांना समान हक्क आहे। कोणत्याही जाती धर्म या ठिकाणी महिला पुरुष गरीब श्रीमंत यावरती कोणताही मतभेद न होता या ठिकाणी आपण सर्व एकतेने नांदत आहोत। या ठिकाणी मॅरेथॉन रॅली झाली, त्याचे आयोजक माननीय
पोलीस निरीक्षक महेशजी पाटील, खरंच मी यांचे आभार व्यक्त करतो की या निमित्ताने की आम्हाला फार दिवसानंतर पळायला मिळेल, म्हणजे व्यायाम थांबलेला होता. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मी महाराष्ट्र शहराच्या वतीने व सर्व निवासकरांच्या वतीने खूप शुभेच्छा देतो. फक्त आता आपण बघितलं, आपण या जवळपास फक्त 1 किलोमीटर चाललो आणि सगळ्यांना घामाच्या धागा लागल्या. म्हणजे आपला व्यायाम हा कटकीने थांबलेला आहे. आणि आपली जी आजची लाईफस्टाईल आहे, आपण बघतो काही जे जंक फूड खातो, मोबाईलचा वापर सगळ्यांचा वाढलेला आहे, कोणाची रनिंग नाही, स्टँडिंग पोझिशन कोणाचे सगळे खुर्चीवर बसलेले असतात. हे सगळे जे आपली लाईफस्टाईल आहे ही अतिशय घातक आहे. आपण कधी पण व्हिडिओ बघतो, भरपूर महत्वाच्या लोकांना हार्ट अटॅक येतो. व्हिडिओमध्ये जे दुकानदार असतात, कोणी असतात, बसताना हार्ट अटॅक येतो. ही जी सगळी लाईफस्टाईल आपली हे बदलण्यासाठी आजची सुरुवात सगळ्यांनी समजावी. आजपासून सगळ्यांनी कमीत कमी दिवसातून सकाळी 15 मिनिटं 20 मिनिटं व्यायामाला सुरुवात करावी असा सल्ला येतो. आणि सगळ्यांनी या मी स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहित आहे, भारत हा देश जगाच्या पाठीवर युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणजे भारताची संस्कृती या पद्धतीने ओळखली जाते. सर्व जाती धर्माचे लोक हे इथे गोंधळाने लाभतात. भारताला जी लोकशाही शासन व्यवस्था लाभली त्याचेच हे प्रतीक आहे. आज आपण सर्वजण एक आहोत. भारताची अखंडता कायम राखण्यात इथून पुढे सर्वांनी आपले योगदान द्यावं. उपस्थित सर्वांचे मी इथे अभिनंदन करतो, आभार मानतो. जय. राष्ट्रीय एकात्मता जी महत्वाची आहे, देशासाठी अत्यंत असं महत्वाचा विषय आहे. जाती धर्माच्या द्वेषामुळे आणि धार्मिक तेढमुळे देशामध्ये जी परिस्थिती सारखी निर्माण होती, त्याला कशी आपण एकसंध करू शकतो आणि एकात्मता कशी जपू शकतो यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण सर्व प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी आहोत आणि आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की नेवासा शहर आणि परिसरामध्ये शांतता कशी राहील यासाठी आपण सर्वांनी जर प्रयत्न केले तर मला वाटतं हे उचित असं कारण या ठिकाणी निमित्त घडेल. आपल्या सर्वांना माहित आहे की भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आधुनिक भारताला निर्माण करण्यासाठी अनेक लोकांचा सहभाग लाभलेला आहे. त्यामध्ये सरदार पटेल यांनी सुद्धा आधुनिक भारताला घडवण्याचं काम केलेलं आहे आणि भारताची एकता आणि अखंडता कायम ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि हेच काम आपण सुद्धा सगळ्यांनी चालू ठेवलं पाहिजे, कारण प्रत्येक व्यक्तीने आपल्या महापुरुषाचा आदर्श घेतला पाहिजे. सरदार पटेल यांनी देशाला एक आधुनिक भारत निर्माण केलेला आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा म्हणजे त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं 2 शब्द संपवतो. त्यांना लोहपुरुष बोललं जायचं, तर का बोललं जायचं हे सगळ्यांनीच आता माझ्यावरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्यावेळेला जे काही संस्थान होते त्यांचं वेगवेगळं कसं विलिनीकरण करायचं त्या अनुषंगाने फार मोठे असे निर्णय त्यांनी घेतले होते. त्यातलाच एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम. जसं की निजामांनी हैदराबाद संस्थान निजामाकडे होतं. भारत देश 1947ला स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर देखील 13 महिन्यानंतर जिथं मिलिटरी ॲक्शन घ्यावी लागली होती, तर ते ऑर्डर्स जे होते हे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचेच होते. ती मिलिटरी ॲक्शन त्यावेळेला तिथे झाली आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा हा हैदराबाद संस्थानपासून वेगळा आणि मुक्त करण्यात आला होता. तर असे खूप सारे कणखर निर्णय सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या देशासाठी घेतलेले आहेत. म्हणूनच त्यांना लोहपुरुष असं आपण मानलो जातो. आता ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पोलीस दलानं एकता दौड आयोजित केली होती आणि ही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी होत आहे. या निमित्तानं पोलीस दल हे नागरिकाभिमुख होतं आणि म्हणून त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व सन्माननीय नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. या कार्यक्रमासाठी आपल्या न्यायालयाचे आदरणीय मोरे साहेब आणि आदरणीय भोसले साहेब हे उपस्थित राहिले आणि त्यांनी आपलं मार्गदर्शन केलं. याबद्दल त्यांचे मी पोलीस दलातर्फे आणि नेवासकर नागरिकांतर्फे आभार मानतो. शंकर नावदेसी 24 तास नेवासा.